नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज यामध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डेटाबेसचा जो टॉपिक होता क्वेरी बिल्डर तो बघितला आहे. आता बघा, लारावेल जे आहे तर हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड तर आहेच आहे, बट ते MVC आर्किटेक्चर यूज करते. आपण इनिशियली लारावेलच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओजमध्ये किंवा बाकी मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ते सांगितलं आहे. तर बघा, आता मॉडेल आणि व्ह्यू आणि कंट्रोलरवरती एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्यावरती आपण प्रोग्राम पण बघितला होता. आता बघा, लारावेलमध्ये मॉडेल म्हणून एक कन्सेप्ट असते. या मॉडेलला आपण क्लास म्हटलं जातं किंवा क्लास क्रिएट केला जातो आणि तो मॉडेल असतो. त्याचा मेन यूज हा डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी असतो. तर इकडे जो मॉडेल आहे तो इलंक्वेट मॉडेल जो आहे तर तो ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर म्हणून ORM म्हणून यूज केला जातो. ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. तर तुम्ही जर ऐकलं असेल की हायबरनेट म्हणून टेक्नॉलॉजी जावामध्ये किंवा JPA म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, ह्या कन्सेप्ट ज्या आहे त्या टेक्नॉलॉजीमधनं घेतलेल्या आहे किंवा ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर म्हणून. तर काय केलं जातं, तर क्वेरी बिल्डर न यूज करता डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी पूर्ण हे मॉडेलच यूज केलं जातं आणि तुमचे डेटाबेस ऑपरेशन केले जातात. जे मागच्या वेळेस आपण CRUD ऑपरेशन केले होते मागच्या व्हिडिओमध्ये, सेम ऑपरेशन फक्त आणि फक्त याचा यूज करून केले जातात. तर ते जे आहे तर ते इकडे आपल्याला बघायचं आहे. तर ह्या मॉडेलमध्ये काही गोष्टी आपल्याला ॲडिशनल दिलेल्या आहेत तर ते आपण बघूया. तर पहिले तर मॉडेल कसं क्रिएट करता. तर हे मॉडेल दोन वेने क्रिएट करता येतं. एक तर तुम्ही डिरेक्टली जसं आपण व्ह्यूच्या फाईल्स बनवतो वगैरे तसं बनवू शकता किंवा आर्टिसन कमांडने बनवू शकता. तर जनरली आर्टिसन कमांडने बनवता का, तर मॉडेल डेटाबेस सोबत कनेक्ट असतं, त्यामुळे त्याच्यासोबत भरपूर गोष्टी आपल्याला यूज करता येतात. फॉर एक्झाम्पल, तिथे बघा मी ऑप्शन दाखवलेले PHP आर्टिसन मेक मॉडेल नेम डॅश ऑप्शन. आता हे डॅश ऑप्शनमध्ये आपण वेगवेगळे ऑप्शन्स दिले जातात. आता खाली एक्झाम्पल दिलं आहे आर्टिसन मेक मॉडेल स्टुडंट. आता काय होतं की मला मास्टर टेबलचं CRUD ऑपरेशन्स करायचे असतात मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये वगैरे. तर तिकडे काय होतं की आपल्याला कंपल्सरी ते नेमिंग कन्व्हेन्शन वापरतो आपण आणि आपण ते स्टँडर्डाइज कोडसाठी जे मॉडेल बनवलं त्याच नावाचा एक कंट्रोलर बनवतो. फॉर एक्झाम्पल, मी जर स्टुडंट मॉडेल बनवलं तर माझ्या कंट्रोलरचं नेम स्टुडंट कंट्रोलरच असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्टुडंटचेच CRUD ऑपरेशन असणार आहे त्या टेबलचे. आणि तो स्टुडंट मॉडेल जो असणार आहे तो असोसिएट असणार आहे स्टुडंट्स किंवा जे काही डेटाबेसमध्ये त्या टेबलचं नेम असेल स्टुडंटच्या त्या टेबलसोबत तो असोसिएटिव्ह असणार आहे. तर त्यासाठी हे यूज केलं जातं. आता त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले असतात. आता हे जे आहे तर -F याने ते सुरुवात केली जातं. तर पहिला आहे फॅक्टरी. तर फॅक्टरी काय आहे, सीड काय आहे आणि मायग्रेशन काय आहे, तर हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच, कारण तो अजून एक आपला व्हिडिओ बाकी आहे डेटाबेसमधील. तर बघा, आता इथे हे फॅक्टरी, सीड आणि मायग्रेशन एक शॉर्टमध्ये सांगतो की तुम्हाला जेव्हा व्हाया मायग्रेशन फाईल डेटाबेस क्रिएट करायचा असतो किंवा फॅक्टरी जी आहे यामध्ये तुम्हाला डेटाबेसचे इनिशियल व्हॅल्यूज सेट करायचे असतात, त्यासाठी तुम्ही फॅक्टरी यूज केलं जातं, फॅक्टरी क्लास यूज केला जातो. आणि सीडिंगने काय होतं की डेटाबेस पूर्ण मायग्रेट होतो. जेव्हा मायग्रेशन केलेलं असतं तेव्हा सीड केल्यानंतर त्यात व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या जातात. जे फॅक्टरी मेथडमध्ये असतात त्या व्हॅल्यू काय केल्या जातात, इन्सर्ट केल्या जातात. त्यासाठी एक सीडर क्लास बनवलेला असतो. तर ते एक डेटाबेस नावाचं जे फोल्डर आहे आपलं डेटा प्रोजेक्ट स्ट्रक्चरमध्ये त्यात केलं जातं. आता बघा, कंट्रोलर C यूज हा कंट्रोलरसाठी केला जातो. रिसोर्सेस. तर रिसोर्सेस हे कंट्रोलरमध्ये रिसोर्सेस कन्सेप्ट काय आहे ती कंट्रोलरच्या व्हिडिओमध्ये आपण यूज केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये आहे किंवा आपलं पूर्ण प्लेलिस्ट बघितलं त्यात तुम्हाला कंट्रोलरचा व्हिडिओ मिळेल. रिक्वेस्ट क्लास. आता काय होतं की जेव्हा कंट्रोलर किंवा रिसोर्सेस आपण बनवतो त्यावेळेस फॉर्म प्रोसेसिंगसाठी रिक्वेस्ट क्लासेस सेपरेटली पण बनवता येतात. तर ते क्रिएट करायचे असेल तर तुम्ही यामध्ये यूज करू शकता. पॉलिसी. यामध्ये तुम्हाला मॉडेलसोबत काहीतरी वेगळ्या पॉलिसीज डिफाईन करायच्या असतील तर त्यासाठी पॉलिसी हा ऑप्शन आहे. आणि ऑल हे वरचे सर्वच ऑप्शन इम्प्लिमेंट करायचे असेल तर ऑल याचा यूज केला जातो. तर हे मॉडेलचं बेसिक रूल होते. आता बघा, मॉडेलसोबत काही कॉन्स्टंट आणि काही फंक्शन्स यूज केलेले असतात. कॉन्स्टंट म्हणजे त्याचे डिफाईन केलेले जे व्हेरिएबल्स असतात तर ते व्हेरिएबल्स मॉडेलमध्ये डिफॉल्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे लारावेलने आणि काही आपण राईट करू शकतो. तर बघा, आता इथे प्रोटेक्टेड याने ते व्हेरिएबल यूज केलेले. टेबल याने टेबलचं नेम तुम्हाला इथे प्रोव्हाइड करता येतं. प्रोटेक्टेड प्रायमरी की, तुम्हाला जर टेबलमधल्या एखाद्या फील्डला ॲज अ प्रायमरी की सेट करायची असेल तर ती यूज केली जाते. टाइम स्टॅम्प. याने काय होतं की जेव्हा तुम्ही मॉडेल क्रिएट करता तर ते मॉडेल ऑटोमॅटिकली क्रिएटेड ॲट, यानंतर अपडेटेड ॲट आणि डिलीटेड ॲट हे 3 टाइम स्टॅम्प ऑटोमॅटिकली यूज करतं.
तर म्हणजे तो रेकॉर्ड कधी क्रिएट केला आहे, तो अपडेट कधी झाला आहे आणि तो डिलीट केला आहे की नाही केला आहे. तर ह्याच्यासाठी 3 टाइमस्टॅम्प काय केले जातात, यूज केले जातात आणि ते ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट केले जातात मॉडेलमध्ये. बट तुम्हाला ते टाइमस्टॅम्प नको असतील तर तुम्ही ते फील्ड सेट करू शकता टाइमस्टॅम्प ॲज अ ट्रू ऑर फॉल्स. यानंतर ना प्रोटेक्टेड फिलेबल. आता काय होतं की काही फील्ड जे असतात तर त्या फिलेबल असतात आणि काही नॉन फिलेबल असतात. डिफॉल्ट फिलेबल सेट करता येतं आपल्याला, तर त्यासाठी फिलेबल हा ऑप्शन असतो. सपोज तुमच्याकडे 5 फील्ड आहे, त्यातली एक डिफॉल्ट ठेवायची आणि बाकीच्या तुम्हाला फॉर्म थ्रू फिल करायच्या आहे. तर फॉर्म थ्रू ज्या होणार आहे त्याला फिलेबल ठेवणार तुम्ही आणि डिफॉल्ट जे आहे तिला पर्टिक्युलर व्हॅल्यू पण फिलेबलमध्ये पास करून देऊ शकता तुम्ही. यानंतर ना सॉफ्ट डिलीट ही एक कन्सेप्ट आहे. सॉफ्ट डिलीटमध्ये काय होतं की तुम्ही जे रेकॉर्ड डिलीट करता, जर तुम्ही हे इम्प्लिमेंट केलं असेल, हा फॅकेट क्लास जर यूज केला असेल सॉफ्ट डिलीटचा, तर तुम्हाला काय होतं की या मॉडेलमधनं जे रेकॉर्ड डिलीट होणार आहे टेबलमध्ये, तर ते सॉफ्ट डिलीट होतं. म्हणजे ते कम्प्लिटली डिलीट नाही होत, तर ते फक्त मार्क ॲज अ डिलीट केलं जातं, बट ते रिअलमध्ये डेटाबेसमध्ये ॲज इट इज असतं. तर त्यासाठी यूज सॉफ्ट डिलीट केलं जातं. त्यानंतर क्रिएट अपडेट डिलीट हे फंक्शन ऑलरेडी माहिती आहे. क्रिएटने तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता, अपडेटने रेकॉर्डला अपडेट करता येतं, डिलीटने रेकॉर्ड आपण डिलीट करतो. बट यूज सॉफ्ट डिलीट असेल तर तो रेकॉर्ड ॲज इट इज असतो, फक्त त्याला मार्किंग ॲज अ सॉफ्ट डिलीट किंवा डिलीट केलं जातं. आणि तुम्ही जर टाइमस्टॅम्प फॉल्स केला असेल तर तो टेबलमधनं तो रेकॉर्ड कम्प्लिटली डिलीट केला जातो. गेट किंवा ऑल याने तुम्हाला ऑल रेकॉर्ड रीड करता येतात. ट्रंकेट याने तुम्हाला डेटा टेबल किंवा तो टेबल असेल तो ट्रंकेट करता येतो. आता बघा, हे झाले त्याचे फंक्शन्स. आता पुढे हे पण आहे, मॉडेल सोबत काही रिलेशन्स क्रिएट करता येतात. आता काय रिलेशन्सचे ऑप्शन्स दिलेले आहे लारावेलने, तर तुम्ही एक बघितलं असेल की जेव्हा आपण रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बघतो, MySQL वगैरे असो किंवा Oracle वगैरे असो, तर तिकडे डेटाबेसचे टेबल्स जेव्हा नंबर ऑफ टेबल्स असतात तर त्या टेबलसोबत काही रिलेशन्स मेंटेन केले जातात. तर रिलेशनल किंवा नॉर्मलायझेशन नंतर तुम्ही रिलेशनल हे टेबलचे ऐकले असतील डेटाबेसमध्ये, तर त्यामध्ये बघा रिलेशन्स असतात 1 to 1, 1 to many, many to many वगैरे असे रिलेशन्स दिलेले असतात. तर ते रिलेशन आता आपण जे बघितलं की मॉडेल हा डेटाबेसच्या टेबलला डिरेक्टली असोसिएट असतो किंवा त्या थ्रू वर्किंग करतो आपल्या क्युरी बिल्डर ऐवजी. तर मग आता काय होतं की तिकडे टेबलचं सोबत रिलेशन असतील तर मग मॉडेलचं पण रिलेशन मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणून मॉडेलमध्ये मल्टिपल टेबल्स म्हणजेच मल्टिपल मॉडेल्स सोबत रिलेशन मेंटेन करण्यासाठी हॅज वन, हॅज मेनी, बिलॉंग्स टू हे फंक्शन्स काय केले जातात, यूज केले जातात. यानंतर ना विथ हे जे फंक्शन आहे तर तुम्हाला ते रिलेशन्स मेंटेन केल्यानंतर जर रेकॉर्ड रीड करायचं असेल तर त्यासाठी विथ हे फंक्शन यूज केलं जातं. यानंतर ना पुढे जे 2 फंक्शन दिलेले टू ॲरे आणि टू जेसॉन, जेसॉनचं स्पेलिंग मिस्टेक आहे, तर टू जेसॉन हे जे फंक्शन आहे तर या दोघांचा यूज जो आहे तर तो मॉडेलला सिरियलाइज करण्यासाठी किंवा डेटा कन्वर्ट करण्यासाठी यूज केला जातो. तो मॉडेलमधलं रीड केलेला डेटा ॲरेमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा जेसनमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर यासाठी हे मॉडेलचे फंक्शन्स यूज केले जातात. आता यामध्ये लारावेलच्या डॉक्युमेंटेशनमध्ये यापेक्षाही जास्त काही फंक्शन्स दिलेले आहे, बट ॲज अ बिगिनर लेवलसाठी मी हे जे सिरीज बनवतो ही बिगिनर लेवलसाठी आहे की तुम्हाला बेसिक गोष्टी पूर्ण यामध्ये कव्हर होत आहे. तर आपण त्या कव्हर केलेल्या आहेत. आता सपोज हे हॅज वन, हॅज मेनी, बिलॉंग्स टू यासोबत अजून काही फंक्शन्स आहे, तर ते ॲडिशनल फंक्शन्स इकडे मी घेतलेले नाही आहे बिकॉज ऑलरेडी हे कॉम्प्लेक्सिटी आहे रिलेशन्स वगैरे फ्रेशर्सच्या अकॉर्डिंग टू किंवा जे काही बिगिनर्स आहेत लारावेलमध्ये त्यांच्यासाठी. म्हणून मग लिमिटेड कव्हर केलेलं आहे यामध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या. तर काही ॲडिशनल टॉपिक तुम्हाला वाटतंय की त्यावरती व्हिडिओ हवा आहे तर तसं तुम्ही तो कमेंटमध्ये सांगा, मी तो व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करेल तुमच्यासाठी. तर बघा, आता हे ओव्हरऑल मॉडेलबद्दल आपण डिस्क्रिप्शन बघितलं आहे किंवा एक ओव्हरव्ह्यू लुक केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं वर्किंग बघायचं आहे. तर आपल्याला आता त्यासाठी स्क्रीनवर जावं लागेल. तर आपण स्क्रीनवरती जाऊया. हा आपला प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे लारावेल डेमो, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी इकडे हे बनवलेले होते, हे ऑपरेशन एडिट वगैरे हे सर्व बनवलेलं होतं. एडिट, डिलीट, क्रड ऑपरेशन जे होते ते. आज एक्झॅक्टली सेम ऑपरेशन्स आपल्याला बनवायचे आहे बट युझिंग मॉडेल. मग आता ते कसे यूज करणार, तर पहिले आपल्याला मॉडेल क्रिएट करावं लागेल. तर मॉडेल नावाच्या फोल्डरमध्ये आपण मॉडेल क्रिएट करू शकतो. तर मी इथे तुम्हाला पहिले
दाखवतो की पहिले आपण एकदा मॉडेल बनवलं होता, तर इथं डिफॉल्ट मॉडेल होता हा बनवलेला. यूजर एक डिफॉल्ट मॉडेल असतो आपल्याकडे, तर तसेच वेगवेगळे मॉडेल्स आपल्याला काय करता येतात, क्रिएट करता येतात. आता बघा मी काय करतो, इथं मॉडेल बनवतोय. माझ्याकडे जो डेटाबेसमध्ये टेबल आहे, आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक टेबल बघितलेला होता, डेटाबेस क्रिएट केलेला होता आणि त्यामध्ये स्टुडंट नावाचा टेबल आहे. आता बघा मी काय करतो, स्टुडंट नावाचा टेबल आहे तर याच नावाचं मी काय करतो, पहिले मॉडेल क्रिएट करतो. मॉडेल एक तर तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली इकडनंही करता येतं, न्यू फाईलवर जाऊन या फोल्डरवर क्लिक करून न्यू फाईलवरती जाऊन पण करू शकता, किंवा तुम्ही इकडनं करू शकता. मी आता तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट थ्रूच दाखवतोय. तुम्ही याला पहिले स्टॉप करतो आणि मग क्रिएट करतो. PHP आर्टिसन मेक मॉडेल, आणि मॉडेल नेम घेतो स्टुडंट डॅश डॅश सी. त्याचा कंट्रोलर पण बनवतो मी. ओके, सिंगल डॅश होता तो. तर इथं बघा हे क्रिएट केलेलं आहे. इथं तुम्ही बघितलं असेल इन्फोमध्ये मॉडेल, स्टुडंट मॉडेल क्रिएटेड आणि स्टुडंट कंट्रोलर क्रिएटेड, हे नेमिंग वगैरे ऑटोमॅटिकली लारावेल घेऊन टाकतो. आता हे झाल्यानंतर मी पुन्हा माझा प्रोग्राम काय करतोय, एकदा रन करून ठेवतोय, म्हणजे मग आपल्याला ते स्क्रीनवरती तिकडे बघायला. तर मॉडेल क्रिएट झालेलं आहे, आपल्याला इथे बघायला मिळेल. मी याला क्लोज करतोय सध्या आणि डिरेक्टली इथे मॉडेलमध्ये जातोय. तर बघा मॉडेल क्रिएट झालेलं आहे. आता मी काय करतोय, हे यूज फॅक्टरी, आपण फॅक्टरी मेथड यूज करत नाही आहे, बिकॉज आपल्याला त्याच्यासाठी परत मायग्रेशन यूज करावं लागेल ह्याच फॅक्टरीसाठी. तर आपल्याला हे नको आहे, तर हे मी काढून टाकतोय. हे यूज करता येतं आपल्याला. त्यानंतर तुम्ही यूज सॉफ्ट डिलीट पण यूज करू शकता. सॉफ्ट डिलीट्स हे पण असतं, हे पण तुम्हाला यूज करता येतं. बट आता सध्या आपण ते यूज नाही करत आहे, कारण आपल्या टेबल ऑलरेडी एक्झिस्ट आहे. आपण स्क्रॅचपासून सर्व करत असतो, तर आपल्याला ते शक्य होतं. त्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यावर एक व्हिडिओ होणारच आहे मायग्रेशनवर, त्यावेळेस पुन्हा आपल्याला हे रिवाईज करावं लागेल. तर बघा आता पहिलं काय आहे इथे, प्रोटेक्टेड $टेबल. आपल्या टेबलचं जे नेम होतं स्टुडंट, ते इथे आपण काय करणार, पास करणार. यानंतर ना प्रोटेक्टेड आय थिंक पब्लिक आहे, पब्लिक $टाइमस्टॅम्प्स इज इक्वल्स टू फॉल्स. मला टाइमस्टॅम्प्स नको आहेत. यानंतर ना प्रोटेक्टेड $फिलेबल इज इक्वल्स टू, ज्या फील्ड्स आहे फिलेबल त्या फील्ड्स मी इकडे काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. आता माझ्याकडे जे फील्ड होत्या टेबलमध्ये नेम, ॲड्रेस आणि क्लास. नेम कॉमा ॲड्रेस क्लास. ओके, तर यावेळी तुमचं मॉडेल काय झालं, क्रिएट झालं. ओके, सेव्ह करतोय मी. हे झाल्यानंतर ना ह्या बेसिक गोष्टी, यानंतर मी तुम्हाला बाकीचं सांगितलं हॅज वन वगैरे रिलेशन, तर ते पण इकडे आताच राईट केलं जातं खाली. तर आता आपण टाइमस्टॅम्प फॉल्स केलं आहे, टेबल ऑलरेडी दिलेलं आहे, त्याच्यासोबत कनेक्ट केलेलं आहे, आणि फिलेबल फील्ड पण आपण इकडे काय केलेलं आहे, यूज केलेले आहे. ओके, तर आता काय झालं आहे की हे फिलेबल वगैरे इथे यूज केलेलं आहे, आणि याला आता कोडमध्ये यूज करायचं आपल्याला या मॉडेलला. आता बघा आपण इकडे कंट्रोलर बनवून घेतला आहे त्याचा, स्टुडंट कंट्रोलर या नावाने. आता इथे पहिल्यांदा काय करायचं, तो मॉडेल इकडे कॉल करून घ्यायचा, यूज ॲप /models /student. हा मॉडेल इकडे कॉल केला. आता आपला कंट्रोलर आहे इकडे, कंट्रोलरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेथड्स वगैरे राईट करायचे आहे. तर पहिली मेथड घेतोय मी, पब्लिक फंक्शन इंडेक्स, आणि मग इकडे तुम्हाला जे हवं आहे ते यूज करू शकता. आता आपल्याला
CRUD ऑपरेशन रिपीट करायचे तर काल जे CRUD ऑपरेशन केलेले तेच आपण यूज करतोय. फक्त आपल्याला काय करायचंय, राउटिंग वगैरे आणि फाईल्स काय करायचे, चेंज करायचे. आता बघा, आपण जे मागे केलेलं होतं ॲज इट इज सेम असणार आहे. फक्त आपल्याला युजिंग मॉडेल करायचं आहे आणि मॉडेल केल्यामुळे काय होणार आहे, मी इकडे पण चेंज करतोय रिसोर्सेसमध्ये. आता आपण काल त्या दिवशी जे केलं होतं ते रेकॉर्ड वगैरे लिस्ट हे सर्व सेम बनवलेलं होतं. तर त्याच्याऐवजी मी इथे प्रॉपर नेमिंग देऊन करणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल ॲड स्टुडंट डॉट ब्लेड डॉट PHP, यानंतर न्यू फाईल एडिट स्टुडंट डॉट ब्लेड डॉट PHP आणि थर्ड आहे लिस्ट स्टुडंट डॉट ब्लेड डॉट PHP. यामध्ये नेमिंग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू घेऊ शकता, बट मी स्टुडंटचं आहे म्हणून ते तिघं पण त्याच लेवलच्या फाईल्स घेतल्या. आता बघा, मी जसं इकडे केलेलं आहे हेच ॲज इट इज इकडे कोड काय करतोय, कॉपी करतोय आणि हा काय करतोय, मी माझ्या इथे पेस्ट करतोय लिस्टचा कोड जो मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली दाखवलेला आहे. सिमिलर मी ॲडचा पण कोड काय करतोय, ॲज इट इज इकडे काय करतोय, यूज करतोय. सर ॲड रेकॉर्डचा जो कोड होता आपला फॉर्म, तो ॲज इट इज मी माझ्या ॲड स्टुडंटमध्ये काय करतोय, टाकतोय. ॲड स्टुडंटमध्ये मला तो पेस्ट करायचा आहे आणि तो मी केला. आता बघा, मला कंट्रोलरमध्ये फंक्शन्स वगैरे राईट करायचे, तर मी ऑलरेडी इकडे मी फंक्शन राईट केले होते होममध्ये. हेच फंक्शन मी काय करतो, यूज करतो. याची इन डिटेलिंग आपण दाखवलेली आहे आणि सांगितलेलं होतं तुम्हाला हे. तर हे मी ॲज इट इज कॉपी करतोय म्हणजे आपल्याला पटकन समजेल की ते कसं वर्कआउट करणार आहे. तर इंडेक्सपासून मी सुरुवात केली आहे. तर जे रेकॉर्ड केलं आपण याला मी इंडेक्स देतो. आता बघा, हे जे आपण घेतलेलं आहे तर इथे मी याला नेम चेंज करतो स्टुडंट्स आणि टेबलमधनं रेकॉर्ड गेट करण्यासाठी आपण ऑल आणि गेट हे फंक्शन बघितलं होतं. तर त्या बघा, इथे माझा जो क्लास होता तो यूज करतोय मी ऑल, याने मला ते पूर्ण रेकॉर्ड्स मिळतील. आणि हा जो स्टुडंट नावाचा व्हेरिएबल आहे तो मी इथे काय करणार, पास करणार. माझा जो पेज होता तो होता लिस्ट स्टुडंट नावाने, तो मी इथे काय करतोय, पास करतोय. आता बघा, लिस्ट स्टुडंट नावाने जो पास केला आहे तर इकडे माझं इकडे जाणार आणि मी लिस्ट स्टुडंट वरती इथे जे आपण क्रिएट केलेलं आहे रेकॉर्ड्स, तर इथे मी स्टुडंट्स पास करेल आणि हे व्हेरिएबल्स मी पहिले चेंज करून घेणार. याने काय होणार आहे, तुमचं जे रेकॉर्ड आहे ॲज अ ते स्टुडंटचं रेकॉर्ड आहे म्हणून ते अंडरस्टँडिंग होईल. तर इथे फक्त एडिट आणि डिलीट ठेवतो म्हणजे प्रॉपरली समजेल आपल्याला. तर हे एकदम जे प्रोफेशनल लेवलमध्ये करतो तेच केलेलं आहे. कारण बघा, आपण इथं नेमिंग देताना स्टुडंट्स घेतलं, तो ॲरे जेव्हा इकडनं आपण कॉल केला आहे कुठनं, या व्हेरिएबलवर या कंट्रोलरमधनं स्टुडंट्सच्या, तर तो त्याच नावाने घेतलेला आहे. मल्टिपल स्टुडंट्स आहे म्हणून स्टुडंट्स. ओके, तर आता बघा पुढे जाऊन काय करायचं आहे, इथे ॲड स्टुडंट. तर इथे आपण ॲड स्टुडंट ही ब्लेड फाईल इकडे कनेक्ट करूया. याला ॲड स्टुडंट हे नेहमी देतोय मी. सबमिटसाठी सेम ॲड रेकॉर्ड ऐवजी ॲड स्टुडंट सबमिट रिक्वेस्ट. यानंतर ना इकडे आल्यानंतर ना हेच ॲज इट इज होणार आहे. क्रिएट, हे पाथ चेंज होतील आपले, ते आपण चेंज करूया. एडिट स्टुडंट फंक्शन राईट करतोय मी इथे स्टुडंट वेअर सिंगल रेकॉर्ड आहे म्हणून मी इथे सिंगल रेकॉर्ड पास करतोय.
एडिट स्टुडंट ब्लेड फाईल, यानंतर आहे एडिट स्टुडंट सबमिट, सेम वर्क. इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, स्टुडंट आणि तो अपडेट करणार. हे चेंज करतोय आपण रिडायरेक्ट. इकडे पण तसंच करतोय, डिलीट स्टुडंट. याने ते डिलीट होणार. तर आपण ऑल ऑपरेशन्स इकडे राईट करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, याचे राउटिंग फाईलमध्ये जाऊन राऊट क्रिएट करायचे. ओके, तर पहिले कंट्रोलर पण राऊट फाईलमध्ये कॉल करावं लागेल आपल्याला. मग मी काय करतोय, इथे वेब डॉट राऊटवर जातोय, वेब डॉट PHP वर, सॉरी. इथे गेलो मी. पहिले इथे मी माझं कंट्रोलर कॉल करून घेणार आहे. आणि यामध्ये जसे हे मी राऊट राईट केलेले होते, ॲज इट इज राऊट मी इकडे खाली काय करतोय, क्रिएट करतोय. बट जस्ट मला तिकडे चेंज करायचं आहे आता, स्टुडंट. इकडे गेट स्टुडंट क्रिएट स्टुडंट. ओके, हे मी पास केलं. आता बघा, इथे मला फंक्शन पण चेंज करायचे आहे. तर पहिलं फंक्शन जे होतं माझं, तर ते इंडेक्स होतं. मग लिस्टसाठी मी इंडेक्स फंक्शन यूज करतोय. तर ते मी इथे यूज करतोय लिस्टमध्ये, स्टुडंट इंडेक्स. तर इथे स्टुडंट डॉट रीड करा किंवा लिस्ट करा. ओके, रेकॉर्ड ऐवजी रेकॉर्ड ऑलरेडी आपण यूज केलेलं होतं, म्हणून मी इथे चेंज करतोय. यानंतर पुढे दुसरं फंक्शन ॲड स्टुडंट हे फंक्शन आहे, तर ते मी इथे पास करतोय. तिसरं जे स्टुडंट ॲड होता आणि सबमिट केले जातात, तर ते फंक्शन मी इथे पास करतोय, ॲड स्टुडंट सबमिट. एडिट स्टुडंट, याला कॉपी करून मी इकडे यूज करतोय, एडिट स्टुडंट. यानंतर एडिट स्टुडंट सबमिट. यानंतर डिलीट स्टुडंट. तर हे मी पास करून दिले आहे इकडे. आता बघा, मला काय करायचं आहे, तर हे 1 बाय 1 काय करायचे, मला राउटिंग्स यूज करायचे. तर पहिले मी मला हेडर फाईलमध्ये कॉल करून घेणार आहे यांना. तर इथे जातो. इथे बघा, हेडर फाईल जी कॉल केलेली आहे, इथे मी कॉपी करतोय आणि गेट स्टुडंट जे आपला राऊट होता तो ऑपरेशन using model detected using query builder. ओके, हे आता याने आपल्याला ही लिंक क्रिएट होते आणि आपण आता 1 बाय 1 काय करणार आहोत, वर्किंग करणार आहोत. तर मी हेडर फाईल क्लोज करतोय. राऊट फाईल आपल्याला लागेल ती थोडा वेळ समजण्यासाठी. आता बघा, इकडे जाणार मी आणि इथे गेल्यानंतर मी पहिले पेज रिफ्रेश करतो. ओके, मला आता इथे दाखवलं आहे क्रेड ऑपरेशन युझिंग मॉडेल. आता इथे गेलो मी, त्याने मला पहिले रेकॉर्ड रीड करून दाखवले, टोटल रेकॉर्ड. बघा, आता टोटल रेकॉर्ड जेव्हा रीड करून दाखवतोय तो, तर आपण काय केलं होतं रेकॉर्ड रीड करण्यासाठी, तर ते अंडरस्टँडिंग करा पहिले. आपला हा मॉडेल समजला होता तुम्हाला. तो फाईल मी थोडा वेळ क्लोज करतोय किंवा ठीक आहे राहू देतो. इकडे बघा, इंडेक्स फाईलमध्ये गेलो. आपल्याला ऑल रेकॉर्ड रीड करायचे, त्यासाठी ऑल किंवा गेट फंक्शन यूज केलं जातं. तर बघा, इथे मी स्टुडंट हा जो मॉडेल आहे तो कॉल केला. मॉडेल हा डेटाबेससोबत कनेक्ट होतो. तर तिकडनं पूर्ण रेकॉर्ड्स आले आणि ते रेकॉर्ड या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. इकडनं ते व्हेरिएबलमधनं मी लिस्ट फाईलवर घेऊन गेलो आणि लिस्ट फाईलवरती गेल्यानंतर
मी इथे त्याला टेबल क्रिएट केला आणि त्यामध्ये नेम, ॲड्रेस, क्लास, ॲक्शन यामध्ये स्टुडंट्स हा जो व्हेरिएबल कंट्रोलरमधनं आलेला आहे, बट त्याच्यामध्ये मल्टिपल रेकॉर्ड आहे म्हणून तो इकडे इटरेट होत आहे. फॉर इच लूपने इटरेट करतोय आपण आणि इटरेट केल्यानंतर 1 बाय 1 रेकॉर्ड काय करतोय इकडे आपण डिस्प्ले करतोय. आता बघा हे झाल्यानंतर इथे मला त्याचा एडिटचा आणि डिलीटचा राऊट जो आहे तो राईट करून घ्यायचा आहे, जो की मी इथे दिलेला आहे. तो मला इथे लक्षात येईल. स्टुडंट, एडिट आणि डिलीट. तर लिस्टसाठीचा जो राऊट आहे माझा तर तो क्रिएट स्टुडंट हा आहे. तर तो मला लिस्टच्या पेजवरती पास करायचा. म्हणजे मी काय करेल इथनं त्या लिस्टच्या पेजवरती जाणार. आता बघा इथनं तिकडे गेल्यानंतर काय होतं तर आपल्याला इथे तुम्ही जर इथं रिफ्रेश केलं तर इथे बघा ॲड रेकॉर्डवर गेलो. इथे आपण ॲडच्या पेजवर जाणार. इथे ॲड न्यू स्टुडंट ॲड हे ॲज इट इज असणार आहे. इथे मी पास करतोय 2D पुणे क्लास एमी आणि याला सबमिट करूया. ओके, एक रेकॉर्ड इन्सर्ट झालं, बट आपली एक मिस्टेक झालेली आहे तर ती आपण सॉर्ट करून घेऊया पहिले. तर आपला रिडायरेक्शनचा राऊट पास करायचा आपण विसरून गेलो, जो की गेट स्टुडंट्स होता या कंट्रोलर फंक्शनमध्ये. जेव्हा रेकॉर्ड इन्सर्ट होतं आहे त्यावेळेस आपण इथे ते राईट करतो. एडिटला पण राईट करतो आणि डिलीटला पण करतो. ते आपण इथे मिसिंग झालं होतं तर ठीक आहे, ते आपण इकडे टाकलं आहे. आता बघा आपण याला रिफ्रेश केलं तर गेट स्टुडंट मॉडेलवरती हे 3 रेकॉर्ड आले. ओके, आता इथे त्याचं जी लिस्ट आहे स्टुडंटची तिला पण नेम मी चेंज करतो. ॲड न्यू स्टुडंट लिस्ट ऑफ स्टुडंट्स. ओके, तर हे ॲड झालं. इथनं एडिट वगैरे पण करता येतं. तुम्ही इकडे जाऊ शकता. एडिटला गेलो आपण. एडिटला एक राऊट मिसिंग असेल, ब्लँक पेज आहे. ते एडिटचं पेज आपलं टाकायचं राहून गेलं इकडे आय थिंक, म्हणून त्याने ब्लँक दाखवलं. ओके, हे स्टुडंटचा रेकॉर्ड इकडे पहिले डिफॉल्ट डिस्प्ले करत आहे आणि मग आपल्याला तो डिस्प्ले करेल. इकडे डिफॉल्ट रेकॉर्ड त्याने डिस्प्ले केलं. आपल्याला हे चेंज करता येतं. फॉर एक्झाम्पल श्याम मुंबई MCA आणि याला सबमिट केलं. तो इन्सर्ट झाल्यानंतर इकडे येतोय. तर आपल्याला हा रेकॉर्ड पूर्ण त्याने काय करून दिला, एडिट करून दिला. तर हे त्याचं वर्किंग आहे. आणि इथे डिलीट ऑपरेशन आहे. त्या केसमध्ये तो काय करेल, याला डिलीट करणार आणि परत गेट स्टुडंट्सलाच येणार. तर हे तुमचं ऑपरेशनचं आहे. आता बघा आपण हे ओव्हरऑल एकाच प्रोजेक्टमध्ये केलेलं आहे. आपलं बेसिक राउटिंग वगैरे, यानंतर कंट्रोलर वर्क, यानंतर फाईल अपलोडिंग, क्युरी बिल्डर यूज करून CRUD ऑपरेशन आणि CRUD ऑपरेशन युझिंग मॉडेल. तर इकडे मॉडेलमध्ये करताना आपण काय केलेलं आहे, तिकडचेच फंक्शन यूज होता क्युरी बिल्डरचे. फक्त DB_ चेंज काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला तिथे अंडरस्टँडिंग होईल. तर बघा आता हा माझा मॉडेल आहे, कंट्रोलर आहे याचा स्टुडंट कंट्रोलर, जे आता आपण बघितलं आहे. तर यात आणि क्युरी बिल्डरमध्ये फरक काय आहे, तर यामध्ये हा जनरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि MVC आर्किटेक्चरमध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी यालाच फॉलो केलं जातं. लारावेलमध्ये शक्यतो हेच वापरता. बट कधी कधी काही केसेसमध्ये आपल्याला कस्टमाइज क्युरी राईट करण्याची वेळ येते. त्या कस्टमाइज क्युरी यामध्ये थोडंसं कॉम्प्लेक्सिटी होते किंवा नवीन फ्रेशर्सला ते पॉसिबल नसतं. मग त्या केसमध्ये आपण क्युरी बिल्डर यूज करतो. तर क्युरी बिल्डरचे फंक्शन आणि याचे फंक्शन सेमच आहे, फक्त मॉडेलमधला पार्ट वेगळा आहे. बाकी इकडे जे यूज होणारे फंक्शन्स आहे, सपोज वेअर वगैरे,
तर जे आपण तिकडे यूज केलेले होते तेच इकडे यूज होणार आहे बघा. तर तिकडे हा पार्ट नव्हता, इन्सर्ट ऐवजी तिकडे क्रिएट झालं, अपडेट ॲज इट इज होता, डिलीट अपडेट ॲज इट इज होता डिलीट पण, आणि फक्त एवढं चेंज झालं डीबी टेबल ह्याच्याऐवजी त्या टेबलचं डिरेक्टली मॉडेलच येतं थोडक्यात. तर हा एक स्मॉल चेंज आहे, जास्त मेजर चेंजेस नाही आहे. तर हे त्याचं वर्किंग आहे. तर दोघांमधला हा डिफरन्स होता थोडासा. तर बघा इकडे काय केलेलं आहे, पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिले मी मॉडेल क्रिएट करून घेतला, तो मायग्रेशनने क्रिएट केला, इकडे दिलेलं होतं ते. त्यानंतर आपण कंट्रोलर पण कमांडने क्रिएट केला, आर्टिसन कमांडने मॉडेल आणि कंट्रोलरमध्ये फंक्शन्स राईट करायला सुरुवात केली. ती केल्यानंतर राउटिंग राईट केली, पेजेस क्रिएट केले ज्याला व्ह्यूज म्हणतो, आणि या व्ह्यूजवरती आपण फॉर्म्स वगैरे क्रिएट करून आपण क्लड ऑपरेशन केलं. तर हे पूर्ण ओव्हरऑल क्लड ऑपरेशनचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमधलं एक्झाम्पल जर बघितलं तर हे आणि ते ऑलमोस्ट सेम आहे दोघं पण, फक्त यामध्ये मॉडेलचा यूज केला आहे, तिकडे क्युरी बिल्डरचा. एकच टेबल एकच डेटाबेस, काही चेंज नाही आहे, फॉर्म पण चेंज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपरली अंडरस्टँडिंग होईल दोघांमधला डिफरन्स. आणि ते मी मुद्दाम एकाच प्रोजेक्टमध्ये आपण कव्हर केलेलं आहे, रिझनच ते आहे. ओके, तर हे याचं वर्किंग आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ज्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे त्या टॉपिकला कमेंटमध्ये सांगा, त्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. आणि काही समजलं नसेल तर त्याचं पण सांगा की तो पण आपण रिवाईज करता येईल आपल्याला. तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.